ओम ज्ञानदीप मंडळ सन 1981 साली ओम ज्ञानदीप मंडळाची स्थापना करण्यात आली. समाजसेवक श्री मोहन दाभोळकर यांनी वाडीतील रहिवाशांसाठी सामाजिक, शैक्षणिक, राष्ट्रीय कार्यक्रम, कला, क्रीडा या विविध उपक्रम राबविण्याचे शिवधनुष्य हाती पेलले. त्यांच्या सोबत श्री सद्गुरू आजगावकर, श्री सत्यवान रावले, श्री कृष्णा रावले, रोहिदास लाड, कैलासवासी श्री सुनील करले या कार्यकर्त्यांच्या चिकाटीने मंडळाचे एक छोटेसे बीज रोवण्यात आले. आज या आमच्या मंडळाची स्वतःची 3 मजल्याची वास्तू उभी राहिलेली आहे. दिवंगत वसंत मुरकर, शांताराम करंबेले, चंद्रकांत शिरवडकर त्यावेळी यांनी बालवाडी, सकस आहार, अंगणवाडी, फॅमिली प्लॅनिंग यांच्या मार्फत आरोग्य शिबिर असे कार्य करून स्थानिकांना संघटित करण्यास प्रोत्साहित केले. त्यानंतर आज ह्या मंडळाची 3री पिढी कार्यरत आहे. तदनंतर ह्या मंडळाने उत्तुंग भरारी घेतलेली आहे. सर्व कार्यकर्ते या सिनियर कार्यकर्त्यांना बघून प्रोत्साहित होत असतात आणि मंडळाच्या भरभराटीला वेग येऊ लागलेला आहे. संस्थापक श्री दाभोळकरांनी चिकाटीने आपले कार्यकर्ते घडविले. हेच कार्यकर्ते असे घडविले की त्यांनी या छोट्याशा रोपट्याचं आज कल्पवृक्ष तयार केलेलं आहे. ह्यामध्ये श्री जितेंद्र बंदरकर, श्री किरण नांदोसकर, श्री महेंद्र हळदणकर, श्री संजय करंबेले, श्री जनार्दन करंबेले, श्री अनिल गावडे, श्री अजय पोलेकर, श्री जितेश शिरवडकर, श्री सुनील करंबेले, श्री राजेश शेटकर या 2ऱ्या पिढीने जिद्द आणि चिकाटी ठेवून मंडळ टिकवून ठेवले. सन 1997 साली मंडळावर अचानक एक वादळ आलं. मंडळ फोडण्याची कारस्थाने रचली गेली. सर्व कार्यकर्ते बिथरत होते. पण ह्या 2ऱ्या पिढीने जिद्दीने हे मंडळ फुटू दिले नाही. संस्थापक श्री दाभोळकरांनी पुन्हा जोमाने सुरुवात केली. त्यावेळी या कार्यकर्त्यांना माजी आमदार सौ विशाखाताई राऊत आणि छोटू सावंत यांचा भक्कम आधार मिळाला आणि त्यांच्याच प्रयत्नाने मंडळाची वास्तू बांधण्यात आली. त्यामध्ये छोटीशी व्यायामशाळा, बालवाडी आणि छोटेसे कार्यालय अशी वास्तू तयार केली. मंडळाचं शैक्षणिक शिबिर विविध ठिकाणी जायचे. त्यावेळी संस्थापक श्री दाभोळकर स्वतः त्यांच्या कंपनीतून शासनाची GTS ची बस घेऊन यायचे व विविध ठिकाणी जायचे. त्यानंतर अभ्यासिका वर्ग सुद्धा सुरू केला आणि त्यांना सुद्धा शिबिराला सोबत घेऊन जायचे. कबड्डी आणि प्रभादेवी हे नातं फार अतूट आहे. त्यावेळी चौरंगी सामने म्हणजेच वजनी गटाचे हे सामने जास्त खेळले जायचे. त्यानंतर स्पर्धा आयोजन करण्याचे सुद्धा आपण ठरवले. त्याच वेळी महेंद्र हळदणकर यांनी मंडळाचं प्रतिनिधित्व पंच म्हणून मुंबई शहर कबड्डी असोसिएशन मध्ये सहभाग घेतला. त्यानंतर मंडळाने सन 1996 साली पहिली जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित केली, जी आजवर ते आपलं कार्य बहरत असताना आपण पाहत आहोत. तसेच एक नवीन तारा उदयास आला, तो म्हणजेच श्री जितेश शिरवडकर. आणि सन 2011 मध्ये श्री छोटू सावंत यांच्या सहकार्याने पहिली राज्यस्तरीय स्पर्धा प्रभादेवीत चवन्नी गल्लीत घेण्याचे धाडस केले. 2015 मध्ये आमदार चषक राज्यस्तरीय स्पर्धा, 2017 मध्ये कुमारगड राज्यस्तरीय स्पर्धा आणि 2018 मध्ये एक अद्भुत असं कुमारगड बीच कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली. आणि आताही 25व्या रौप्य महोत्सवी कबड्डी महोत्सवाची राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धा आयोजन करण्यात आलेली आहे. कबड्डीमध्ये कार्य करत असताना मंडळाचे नाव 7 समुद्रापार संपूर्ण जगभरात पोहोचवण्याचे कार्य मंडळाचे माजी सरचिटणीस श्री जितेश शिरवडकर यांनी श्री विश्वास मोरे यांच्या भक्कम पाठबळाने केले. प्रो कबड्डीच्या माध्यमातून पंच म्हणून सहभाग घेऊन सर्वोत्कृष्ट सामनाधिकारीचा पहिला बहुमान श्री जितेश शिरवडकर यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला मिळाला. सन 1996 साली मंडळाचा गोविंदा पथक सुरू झाला. पहिलं 5 थर, 6 थर, 7 थर अशी प्रगती होत असताना 2009 साली दादर प्रभादेवी वरळीत इतिहास घडला आणि पहिले 8 थर रचण्याचा पराक्रम आपल्या मंडळाने केला. यावेळी प्रशिक्षक श्री जितेश शिरवडकर, श्री महेंद्र हळदणकर, श्री प्रशांत कदम,
श्री राजू पाटील यांनी अत्यंत मेहनत घेतली. सातत्याने हिंदू नववर्ष मिरवणूक काढून साजरा करण्यात आलेला गुढीपाडवा हा सगळ्यांच्याच नजरे देखत आहे. विभागातील सर्व महिला, पुरुष, बालगोपाळ यांना घेऊन सुद्धा ही परंपरा मंडळाने सातत्याने जतन करत ठेवलेली आहे. दरवर्षी मंडळाच्या अंतर्गत शरीर सौष्ठव स्पर्धा घेऊन व्यायामपटूंना प्रोत्साहित करण्यात येते. याचेच कारण विभागातील तरुणांना शरीर बलवान करण्यास प्रोत्साहित करणे हेच एक उद्देश. सन 1990 सालापासून दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्री सत्यनारायण महापूजा, सांस्कृतिक कार्यक्रम यांची परंपरा सुद्धा जतन करून ठेवण्यात आलेली आहे. प्रतिवर्षी वेगवेगळी कलाकृती, देखावे या निमित्ताने उभारण्यात येतात. मंडळाने समाजसेवेचे उद्दिष्ट जणू स्थापनेपासूनच अंगीकारले आहे. त्यानुसारच आदिवासी पाड्यांना मदतीचा हात प्रतिवर्षी देण्याचं कार्य आपण करीत असतो. ह्याचं ध्येय व उद्दिष्ट म्हणजे वंचित समाजाचा मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न मंडळ सातत्याने करीत आहे आणि ही संकल्पना संजय करंबेळे यांच्या माध्यमातून साकारण्यात आली. 2 वर्षांपूर्वी कोकणातील चिपळूण वासियांवर जे महाभयंकर अशा पुराच्या रूपात आलेलं संकट आपण सगळ्यांनीच पाहिलं. ज्या कुटुंबावरती हे संकट उद्भवलं त्या कुटुंबियांना आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन शक्य तेवढी मदत आपण केली. हे सगळं शक्य होतंय ते कार्यकर्त्यांवर झालेले सुसंस्कार, जिद्द, चिकाटी, मंडळाबद्दलची आपुलकी, एकजूट आणि एकमेकांवर असलेला विश्वास ह्याच्याच बळावर हे 42 वर्ष प्रभादेवी विभागात अग्रेसरपणे आपण यशस्वी कार्य पार पाडत आहोत.